करतो बरोबर आहे ना. तशी मग ग्राउंडची पण रिस्पेक्ट करायची. बुटावर काय अडचण नाही. बुट आता मॅट सगळं मॅटवर बुटाचं काय विषय नाही. चप्पल घालून चप्पलनी काय होतं खेळता खेळता ते चप्पल पायातून कधी कधी निघून जाते आपल्या, किंवा मग ती निघायला लागली तर आपण काय करतो आपलं लक्ष तिकडे जातो, ती अंग निघायला लागलो अंगठा घाला तो आपला दुसरा येऊन पकडे. आल्या मॅडम, बोलू मॅडमला. आणि आता मी सांगितलं आता प्लेस माहिती सर, म्हणजे कोण जे तिथे जे आपलं खेळत होतं कॉर्नर खेळत होतं त्याचे नाव माहिती का सगळ्याचे? काय म्हणतात ते, कशाला काय म्हणतात? अलीकडला कोपरा, कोणत्या जागेला काय म्हणते तिकडला उजवा कोपरा मराठीत शेवटला पाठीमागचा हा इकडचा साईडचा उजवा साईडचा शेवटचा पलीकडला डावा कोपरा रक्षक म्हणायचं. जो पलीकडला कोपरा हा डावा कोपरा रक्षक किंवा डावा कॉर्नर आपण आता इंग्लिश मध्ये त्याला म्हणणार लेफ्ट कॉर्नर, इकडून राईट कॉर्नर, मधल्याला सेंटर वाला. हा तर मराठीत त्याला काय म्हणायचं मध्यरक्षक. हा उजवा मध्यरक्षक, इकडून आलेला डावा मध्यरक्षक. हा हाताखाल्लेला आपण हाताखाल्ला म्हणजे त्या मध्य आपल्या कोपऱ्याच्या हाताखालला त्याला हाताखालचा म्हणायचं. म्हणजे आपलं वाकत आपण हाताखाली असतो. उजवा कोपर रक्षक आहे त्याच्या हाताखाली तर त्या सोबती धरलेला तर त्या कॉर्नरच्या म्हणजे हाताखालचा म्हणायचं. हाताखालचा खेळाडू. हा दोघांची जोडी असते. दोघं जोडी असते ना तुमची. तसं जो रेड करतोय त्याला इंग्लिश मध्ये रेड, मराठीत चढाई. एंट्री आम्ही शाळेत एंट्री पण त्याला चढाईच म्हणत जात. मराठीतून अजून दुसरा शब्द काय? आपली रेड रेड करणे किंवा मग चढ आपलं एंट्री. आम्ही घरी कबड्डी खेळतो ना, कोणी सायनात नाही का काय करतो असं मॅच धरलं बरं का आणि प्रॅक्टिस मध्ये असं एकमेकाला मारायचं नाही, धरायचं धरलं की लगेच सोडून द्यायचं. नाही तसं काहीच करायचं नाही. कुणाचे कपडे वडायचे नाहीत, कपडे फाडायचे नाहीत, कुणाच्या असं हातपाय मोडून लागण असं करायचं नाही. असं हा लगेच सोडून द्यायचं. इथं काय तुम्हाला 5,000 रुपये बक्षीस देणार नाही कोणी शिकतानी. मॅचेसला गेल्या तुम्ही बाहेर मग तसं करा, पण इथं शिकतानी का लगेच सोडून द्यायचं. प्रॅक्टिस करताना कुणाचे कपडे धरायचे नाहीत. सरने विसर वाजले सोडून द्यायचं, लक्ष ठेवायचं. सर जरी नसले तरी तुम्ही जरी प्रॅक्टिस करतात धरलं की लगेच सोडून द्यायचं. आणि जे सोडत जो रेड करतोय त्यांनी पण असे धरलंय बाबा मला मोडीत राहायचं नाही सारखं. आणि रागाने काय बोलायचं एकमेकाला खेळताना रागात मला धरलंय म्हणून मी त्याला भांडणार असं करायचं नाही. लागलं तरी तुझ्या चुकीला लागलेलं असतं ते, त्याचे त्यानं धरलं म्हणून लागलं असं काय करायचं नाही खेळताना. तुम्ही ढकललात पडलात एकमेकांच्या तरी पण दुसऱ्यावर टाकायचं नाही आता खेळताना. एकमेकाला कधीच म्हणत नाही तुझ्यामुळे लागलं असं. ग्राउंडच्या बाहेर गेलं त्याला काय म्हणतात शिवानी, खिलाडू वृत्ती म्हणतात. खिलाडू वृत्ती पकडायचा. ग्राउंडच्या बाहेर गेलो. ग्राउंडच्या बाहेर तुमचा विषय राहिला तो नाही. ते ह्या खेळात लागलं म्हणून ग्राउंडच्या बाहेर जाऊन भांडायचं नाही. खेळात मला लागलं खेळात असं पण नाही करायचं. आणि त्याला काय वाटतं त्यांनी खेळायचंच नाही, मग तिने आपल्या एक कोपऱ्यात बसायचं निवांत. आणि शिवाय वगैरे द्यायचं नाही ग्राउंड मध्ये गेले तर कोणाला. कारण ते आपण मैदान आपण देव मानतो की नाही, कारण त्याच्यापासून आपण शक्ती मिळतो, खेळतोय ना आपण. नाही मग आपली शाळा पण मंदिरच आहे ना. हा तू बोलत तू देत जा मुलीसारख्या शिव्या सगळ्या. हो मग त्याच्यासाठी ते डाव मांडून बसला तर मग इकडून तिकडून खेळत. आणि कुणीच कुणाला कमीपणा दाखवायचा नाही. खेळायचं झाल्यास नंतर लगेच पाणी प्यायच नाही, 5 मिनिट बसायचं स्थिर. आणि आता तुम्ही ज्यावेळेस रोज प्रॅक्टिस करतात का, आता शाळा सुटल्याच्या नंतर जर तुम्ही खेळात थोडा ऊन उतरल्याच्या नंतर थोडी रनिंग करायची. अगोदर रनिंग केल्यास थोडी बॉडी गरम करायची, मग खेळायचं. मग हाताला लागत नाही, लागलं तरी म्हणजे इंजुरी होत नाही आपल्याला. मागे ऐकते अश्मिरा, असं उठलं की लगेच खेळायला नाही जायचं. अगोदर हालचाली झाली पाहिजे शरीराच्या. वॉर्मअप करायचं पहिलं, पळायचं थोडी थोडं. रनिंग करायची मग खेळायला यायचं. हात मोकळे करायचे, असे फिरवायचे. काय लॉक होत नाहीत नाही का शरीराच्या. तुम्ही व्हिडिओ घेतला ना खेळताना सांगताना, मग तेवढंच फक्त त्यांना कोण कसं उभं राहते मी त्याच्यामुळेच म्हटलंय ना कसं उभं केलं ते. ते जसे उभं केलेत का
तशी उभा करून आमच्या 2 टीम तर झाल्या समजा कशात झाल्या समजा स्पर्धा पुढच्या म्हणजे तर एक टीम पाठवायला पुढं जायचं स्पर्धा मागली शालेच्या आमच्या नाही झाल्या नाही झाल्या जालन्यातल्या चालू असं हा सर आपल्या झाल्याच नाहीत ना क्रीडा स्पर्धा नाही झालं. नाही झाल्या आमच्या कबड्डी नसतील मॅडम का असते, असते. कबड्डी खो खो दोन्ही असतात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे मागच्या वर्षी पण होती पण आपल्याकडे टीम नव्हती अजन चप्पल नाही राहील त्यावेळेस फक्त तुम्ही मग दात खाऊन खेळायचं तिथं पण शिव्या द्यायची सवय सोडून द्यायची हा तुम्ही जर चांगले शिवा. खेळले या वर्षी सगळे प्रॅक्टिस केले रोज सगळे तुम्ही येऊन व्यवस्थित डिसिप्लिन केलं सगळं राहिलं व्यवस्थित तर तुम्हाला पुढल्या वर्षी मॅडम म्हणजे तुम्हाला किट घेतील खेळायचं टी शर्ट टी-शर्ट, चड्डी हा. खेळायचं तुम्ही जर या सर वर्षी नाही, सरळ बसले ते सगळं. वर्ष नाही कुणी पाठीमागं तुमचं नाव वर नंबर नाही ते आम्ही आता लक्ष ठेवतच नाही आता. सगळं येणार फक्त व्यवस्थित खेळायचं. तुमचं त्याच्यावर नाव असणार माग तुमच्या तुमचं नंबर नाव वैतागळी नाव पुन्हा तुमच्या माग तुमच्या शाळेचं नाव तुमचं माग नंबर किट नंबर तुम्ही जर वर्षभर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर पुढल्या वर्षी भेटेल तुम्हाला चांगले आणि त्यांनी खेळायला कुठला शब्द सांगितला डिसिप्लिन शिस्त सगळ्यात पाहिजे महत्त्वाचं शिस्त असल्याने तर आपलं इम्प्रेशन बाहेर पडतं शाळेचं तू कितवीला आहे? ऐकलं का तेजस्विनी आरुषी शिस्त पाहिजे आपल्याकडे शिस्त असेल आरडाओरडा करायचं नाही तिकडे जाऊन काय करायचं नाही. तुला काम करायला शिस्त पाहिजे नाही तर काय करणार खेळ जरी कमी असला तर बाहेर गेल्याशिवाय तर शांत खेळणं आणि शिस्त एवढ्या तुम्हाला चांगलं म्हणते खो-खोचे मॅचेस आपल्या बिल्डला कसले भारी झाले. ही शाळा सुटली म्हणजे पुढच्या शाळेत पण खूप तिथं कबड्डी असणार नाही तिथे मोठे ग्राउंड इथून शिकून गेला की तिथं खेळता येणार. मग तुम्ही चांगले चमकले की तुम्हाला तिथे मिळते पुढं. तुम्ही जर शिस्तीने खेळा तर चांगलं तुमचं नाव घेणार वरी खेळायला पुन्हा जिल्ह्याला इथं पाचवी आमच्याकडे आहे ना क्रीडा प्रबोधिनी आहे 5वीच्या पुढच्या मुलांना डायरेक्ट तिथे घेतात जे चांगले खेळतात ते. सगळा खर्च करतं सरकार त्यांना हो क्रीडा प्रबोधिनी जाम पाहिजे. आमचेच जातात पैसे दर वर्षातून एकदा घेतात एक वीस पगार. आता हे पुण्याची प्रभू मुंबईची साई तर महाराष्ट्र देखील साई स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सगळं भारत सरकार खर्च करतं हरियाणाकडे एक आहे गुजरातला एक आहे हा त्या साईच्या तर त्या साईला सिलेक्शन होणं म्हणजे लय अवघड आहे मी ऑनलाईन ट्रेनिंग केली होती त्याच्या त्या साईडची साईला म्हणजे आता नॅशनलचे प्लेअर असतात सगळे तिथं निवडून म्हणजे आणि ते आम्हाला जे शिक्षक म्हणून पण त्यांनी जे सांगितले ना मुद्दे ते पण भेटत होते एवढं घेऊन आम्हाला समाज. कधी जातात मस्त गेम टीम तुमचं निवड त्या साईजची पण एक टीम असते जेद अजेद त्याच्यात पण बरेच आता 19ला आहे आता ते 19 वर्षाखाली मग त्या साईतून 3-4 पोळी इंडियाला खेळते जवळपास 19 वर्षाच्या साई म्हणजे तिथं सिलेक्शन झालं म्हणजे सरकार खर्च करतं तुम्हाला 1 रुपया बी तुम्हाला खूप पैसे मॅडम झालं का जेवण बघ मॅडमचं बोलत आहे ना आता कंपन्या बंद केल्या दादा त्यांचे सुवर्ण दिवस होते लय सोन्याचे दिवस होते. 50-50 लाख हिंडून फिरून रुपये ते काय? फोटो टाकायचं ना ते जे? ते व्हिडिओ अभिरात पशी वेळाची किती मजा यायची मी खेळ नॅशनलच्या मॅचेसला जाऊ द्या साधं एवढं अभिरात दिसतो मी नाही दिसत ना जायला थोडंसं दिसतो राहण्याला त्याला मस्त हॉटेल ते जेवायला पण त्याच्यात मुरलं पाहिजे चांगलं आणि वातावरणाला हे करून घेतलं एकदा आपलं बनलं काय तर माणसाला हळूहळू ते हेच होतं. आवड निर्माण झाली की माणूस त्याला ते माझं त्याचा एक कोच होता ना त्यानेच सांगितलं. मी म्हणून आता मला सांगितलं राग नाही घ्यायचं कुठल्या गोष्टीचा. दादा तुम्हाला सांगतो गिरीश शर्मा मोठ्या इंडिया खेळायला प्लेअर होते त्यांच्यासोबत त्यांच्या मंडळात पुन्हा तो माहिती का 15 दिवसात 10 दिवसात गटासाठी 65 किलो 60 किलो लगेच 35 किलोवर त्याला बस यायचा ना. वजन कमी जास्त गटात खेळल्यामुळं तो हा नाही फुलाचा जायचा आणि त्यावरच आता कॅमेरा अरे बाबा. एखादा मुलं करतात हो. वजन होऊस तर खाणे-पिणे नाही नुसतं पळायचं. मग या मॅडम काय आहे युवराज बरोबर आहे. ठीक आहे की ते म्हणजे स्वतःला खूप confident पाहिजे. नाही ते हे सगळे जातं ते नाही ते नंतर पुणे जेव्हा तू जॉब दिल्लीला गेले होते ना तर तिथे ऑफिसमध्ये काय झालं महादेव इकडे ते महादेवला उचलून आणतं महादेव प्लेअर आहे ते
तर आता ते त्यांची थोडीशी ओळख करून देतील. आपलं सगळं मेन काम होतं तुम्हाला शिकवणं वगैरे, टीम करणं, ते त्यांनी सांगितली. तुम्हाला बरीच माहिती दिली आतापर्यंत. तर परत एकदा आता आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. माझं नाव गायकवाड प्रशांत अनुरत. मी बेडूरून आलोय. मी पण एक खेडेगावातलाच आहे. तुमच्यासारखं खेडेगावाचं आहे माझं पण. आणि तुमच्या वयापासूनच मी पण ग्राउंडवर जात होतो खेळायला. त्याच्यानंतर मी तालुका खेळलो, जिल्हा खेळलो. त्याच्यानंतर मी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळलो. मी कितीला असताना खेळलो? मी 8वी ते 9वीला असताना, 7वी ते 8वीला असताना मी पहिलं राज्य खेळलो राज्यस्तरीय स्पर्धेला. कधी खेळलो मी तालुका जिल्हा खेळायच्या नंतर. आणि 10वी 11वी 10वीच्या आसपास मी राष्ट्रीय स्पर्धा खेळलो. त्याच्यानंतर मी कॉलेजला युनिव्हर्सिटीला आपल्या ह्याला कॉलेजमधून खेळलो राज्यस्तरीय स्पर्धेला 19 वर्षाच्या आत. जे कबड्डीविषयी माहिती सांगितली, शिकवली, ती तुमच्या लक्षात राहिली सगळ्याच्या आता. एवढं इथून तुमच्यापासून जे प्रवास चालू केल्याच्या नंतर माझ्यापर्यंत पोहोचतो, म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचतं. तुम्हाला कबड्डीतून शासकीय नोकऱ्या भेटतात. आता हे कसे शिक्षक लोक आहेत तसं तुम्हाला जॉब भेटणार पोलीसमध्ये, आर्मीमध्ये, कंपन्या तुम्हाला खेळाडू म्हणून घेतात. सरकारचे विविध प्रशिक्षण केंद्र आहेत, तिथे तुम्हाला फुकट तुमचं खेळाडू म्हणजे तुमचं जर खेळणं चांगलं, त्यांना आवडलं, चांगलं बनलं, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या सरकारी ह्याच्यात तुम्हाला खेळायला घेतात. ते तुमचा पूर्ण खर्च करणार. तुम्ही जर चांगले राहिले तर चालते. सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही सगळं कंटिन्यू सातत्य ठेवा कबड्डी खेळायला. आणि शांततेने, कुणाला हाणमार नाही, कुणाला पकड करताना कुणाला धरायचं मारायचं नाही, काय नाही, कुणाला लागण असं वागायचं नाही, करायचं नाही. तुम्हाला मग तुमच्या मॅचेस टायमाला तुम्हाला तालुक्याला, जिल्ह्याला तुमच्या मॅडम नेतच राहतील परत. असंच पुन्हा पुढच्या वेळेस तुमच्या तालुक्याच्या मॅचेस टायमाला अजून एखादा भारी प्लेअर किंवा दादा ह्या मॅडमचा भाऊ आहे, चांगले प्रो कबड्डी टीव्हीवर बघतात तुम्ही, त्याच्यात खेळतो दादा त्यांचा. तुम्ही सर्च मारलं तुम्हाला त्याचीच दाखवले होते मॅडमने व्हिडिओ. हा आम्ही पाहिले होते ना. फोनार येते ना. हो आकाश अरसुळे. आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल असते असे मोठेले. युट्यूबला काय करायचं, प्रो कबड्डी स्पर्धा टाकायच्या, त्याच्यावर बघायचं. किंवा राज्यस्तरीय स्पर्धा जरी टाकलं, कबड्डी स्पर्धा, त्या तुम्हाला ओपनची स्पर्धा दिसते. कोण कसं खेळतंय, कोण कसं काय, रेड कसं करतंय, सगळं तुम्हाला बघायला भेटणार. ते बघायचं एक 15-20 मिनिटं रोज सगळ्यांनी. आणि हळूहळू त्याच्यातून शिकायचं तुम्ही. आता चालेल. मित्र आहे लहानपणीपासून, म्हणजे आम्ही वर्गमित्र आहेत आम्ही दोघं जण. बँकेत मॅडम मॅनेजर होता. हे बघा मित्र कसे राहतात. आणि आपण शाळेतच होतं भांडण करतो. तुमच्या एवढ्या असल्यापासून आम्ही दोघं जण मित्र आहेत. आणि आज कबड्डी खेळायला गेला आणि मी दुसरीकडे शिकायला गेलो, एवढाच फरक झाला. क्षेत्र जरी वेगवेगळे असले तरी मैत्री सोडायची नसते, मैत्री टिकवायची असते. खेळामध्ये भांडणं होतच राहतात. फक्त ते खेळाचे भांडणं तिथली तिथे सोडून द्यायचे. ग्राउंड सोडलं की भांडण संपलं. घरून भांडण करायला पुन्हा दुसऱ्या दिवशी आईला घेऊन काल त्यांनी मला खेळताना मारलं होतं, आजीला घेऊन. खेळाचे भांडण खेळापुरतेच ठेवायचे. खेळ संपला, भांडण आडवा काढला. कोणाला लागण असं काहीच करायचं नाही. त्याला खेळ वाटला तरी खेळायचंच नाही. कपडे फाडायचे नाहीत, कपडे वाढायचे नाहीत, कपडे घालायचेच नाही खेळताना कधी. धरला तो पाय नाही तर हात, दोन्ही हात नाही तर असं पाठीमागून समोरून पकडायचं. असं धरायचं, आडवं थांबायचं. कपडे धरायचे नाही खेळताना. तुम्ही जर चांगले खेळला तर तुम्हाला नाही तर कैची धराची. जेव्हा हे होईल आपलं म्हणजे खेळायचं मग तेव्हा बी कबड्डी घेणार आहे. आणि आताच घडी सोड ना. हा टच करताना तसं. ये हुजेब चलिए.
त्यांनी पुढे व्हायचं बारा एकदम हे घाबरटच आहे अजून. शिकले कडे टाळ्या टाळ्या वाजवा जोरात. सुनो वो तो ते आएगा खेळणी को स्पा देणार तुम्हाला पण बघून घ्या. ए उलट हाँ खेलने का है, सबको खेलने का है. इकडचा पाय डावा पाय डावा पाय इतना भागने का नहीं जोर से, वो रनिंग के ग्राउंड है क्या ते बघा. स्वतःला देऊन टाकलं त्याने. एक गप- हा ड्युटीला बोला की. ये देखना वो सुनो ना. नहीं वो सुनो चलो. वो क्या दे बोल रहे हैं ध्यान से सुनो. PDF वगैरे डाउनलोड कारण ते ऍक्सेप्टेड म्हणजे त्यांनी स्वीकारला ते देतील आता ऑर्डर. वो देख लाइन कैसे टच करने का, ऐसे पैर ऊपर करके एक दूसरा वाला. हाँ नहीं नहीं वो दूसरा पैर ऊपर करने ऐसे करने करके करने का. रात्री वो जब कबड्डी खेले तो ते वो डर रहा है कितने. देख ऐसे जाओ कि नहीं देख देख वो देख पैर वहीं पे. लॉक करायचं बटन आवाजाचं बटन मुझे नहीं डरतो मैं हे छोटे पण पैर काय जोर तो दादा स्वतः कसा खेळतोय बघा. ये अजून पुढे. हाँ वो खुद कैसे खेल रहे हैं ना वैसे देखो पहले. ते नॅशनल प्लेयर आहेत ना, मग ते खेळणारच. आम्ही थोडी बसून नाही. पाय पाय उचल पाय पाय पुढे गेलं केस घ्यायचं असं. आउट होते मग लगेच. मागच्यानी सावध राहायचं लगेच. स्वतःला मागे न्यायचं असतं रे. समाधान येड्या माणसाने उभूनच राहायचं. तो दादा स्वतः बघ कसं खेळतोय ते. बघून घ्या तुम्हाला जायचं नंतर. दादा घेतो एवढा मोठा नाही येतो तुमच्याकडं. ह्याने चांगलं सोडलं स्वतःला गोल त्याने पूर्ण. त्याला बघितलं नाही त्यानं धरलं तुला. तुला की तिकडून जाताना इकडे पाय शिववाडी खेळतो. लक्ष द्यायचं सगळीकडे. उगाच जायचं नाही समोर. हा समोर प्लेअर आला बघ. मागून आला इकडे सगळीकडे लक्ष ठेवायचं आपलं इकडून. दोन्हीकडे बी. हा अरे 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 पट 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 पट. हा हाताने पॉइंट मार बघ. हाताने. हा बघ आला बघ. कळलं इतकं पुढे यावं लागतं. तुमच्यातलाच एक जण या समाधानला पाठव. हा तू नुसता ढिल्लेवानी उभा राहतोय आज जातो. कधीच हाताची गडी घालायची नाही, असं करायचं नाही. ग्राउंड मध्ये सिरियस हा मोकळं रिलॅक्स करा. हो हो तिथं तिसके जाने अभी तुझे छोड़ेंगे इसके बाद तुझको उठा लेंगे फिर मुझसे. अरे ऐसे मार के वो देखने कैसे छुड़ाते खुद को. निकल के आ जाने का बाहर. हाँ पकड़ नहीं देने का नहीं. हाँ साजिद जाएगा ना अभी. सबको खेलने का है. वो तो बोले पहले से ही अच्छे खेलते हैं बच्चे सब. बड़े हो जाने के तो नहीं आता है. हाँ आता ग्राउंड आखलेलंच आहे. आखायचं खेळायचं. आपली सुतळी दोरी कुठे पोतं कुठे गेलं. सुतळी कुठे आपली दोरी कुठे आपली सुतळी आणि हे पोतं. ए आपल्या सुतळी आणि पोतं नाही ते ऐक तू तिकडे मला नाही. तुमची टीम आहे ती. पाय पुढे घ्यायचं ए मला सगळ्या मुली उभ्या राहायला दिसल्या पाहिजेत आता इथे. चल रे इकडे दोघं. हा नाही नाही इकडे ये. ए मुलींचं काय चाललंय मी सांगणार तेव्हा. चल
ए आता सर एक एंट्री टाकणार आहेत सगळे उचलून घेऊन येते तिकडे नाही बघायचं. अरे ए बाबा ते सांगतात सांग बघ ना ऐक ना सुनो बसा खाली बसायचं तर बसा खाली पण ते ऐका काय चाललंय ते दोनच येडे ते काल गुलाबाचे आणलेले कुठून आणले होते आणजा मग अमृतालाच गेली ना ती आता फुलं आणायला ए अमृता काल गुलाबाची फुलं आणले होते घेऊन ये जा कुठून आणले काही की आम्हाला काल जाताना कोणती होती ती मी सांगते तिला द्यायला आपली सुतळीचं बंडल कुठे ठेवलं सर त्याच्यातच टाकलं का तुम्ही आता जागा बदलायची नाही चला बसून घ्या खाली ए त्याला समजू दे ना अगोदर अगं एखाद तरी नीट समजू द्या ते पोरं तुम्हाला सांगतील खाली बसा आणि तो ते आले ढकलले की तुमच्या अंगावर पडून द्या ए बसा खाली सोमनाथ अमृता नळाला पाणी नव्हतं प्यायच्या पाण्यात धुवायला गेली ते पाणी अगं काय डोकी आहेत ग तुमची इतकी बधीर झाली तुला माहित नाही नळाला पाणी येते ते काय खायचे आहेत पानं आणि तेवढीच फुलं आहेत तिथं काल तू गुलाबाची फुलं आणली होती का आहेत का वरती तिथं कोण बडबड करताय समोर बघायचंय ए खाली दगडात घातला तर हाताच्या गाड्या घाला आणि समोर बघा पापडी काय चाललंय तुझं तिकडे बघ ना म्हणूनच म्हटलं सकाळी तरी अभ्यास म्हटलं आधी आज सकाळी अभ्यास करायला म्हणून ते 10,000 रुपये मी टायर आणून देतो म्हटलं पैशाने कामं नसते तर म्हटलं बिन पैशाची कामं करायची माझ्याकडे काय आयडिया नाही ते ठेवली खुर्ची त्याच्यावर काय गाडीला बसवायचे का बघा ना ओरिजिनल आणून म्हटलं पैशाने कुठलेच कामं होत नसतात जेवढी माणसाने होतात म्हटलं तुम्ही म्हणे पैशानेच जेवावं लागतं ना म्हटलं तुम्ही पैसे थोडी खाता म्हणून जेवणच आणावं लागतं ना आपलं सुतीचं बंडल कुठं टाकलं तू मोजायचं तो हे टाकायचं कुठे गेलं मग असं तसं नाही इकडच्या पायाने उजव्या पायाने इकडे गेले उजव्या इकडे गेले डाव्या तसं जर तू पाय केला तुझा पाय ओढून बाहेर फेकून देतील तुला एवढ्या कोपऱ्यात नाही तुला एवढ्या कोपऱ्यात बाहेर लागत असते वाकायचं नाही असं करायचं वाकायचं नाही आपली पोरांची मेंदूच वेगळी चालतात नाही ना तिथं पोरं ना घरी येऊन जातील मी ते काय कधी पोहून घेऊन हात पुढं करायचा हात आउट करायला बोनस मार बरं मधल्या गॅप मधून बघायचं चुप्प बसणार मी रेकॉर्डिंग चालू केली तुम्ही ह्या बघतच नाहीये तुम्हाला काय येणार आहे त्याला सोड असेल पुढे उलट काय कुठे शेतात पळायला लागला काय वाघ आला म्हणून समोर काय बोलतात लक्ष दे शिवा मग आरडाओरडा करू नको आलिम तू ध्यान दे रहा क्या
त्याला बोलायचं एक चप्पल निकाल के जा. किधर निकाल रहा है? ए चल समाधान. ये इथं या बाजूला बस इकडं या रांगेला. बघा तुम्हाला कोणाला meeting मध्ये सांगितलं तसं ए झालं का? समोर ध्यान द्या. इतका कडीला अंगद लॉबीत चाललास तू. हा ए चल हुजैफ, चल 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 हुजैफ, आउट आउट लगे खेळून घ्यायचं. सामने देखो. तुला येतं खेळायला सगळं? ओके भेजते अभी. अरे अरे ए अरे ए आता थांबा रे, कंटाळला नाहीत? मुलींना यायचंय. ए थांब, ऋतिकचं झाल्यावर मुली येणार आहेत. बसा खाली. ए चला मुलं इथं बसून घ्या. पाणी नाही प्यायचं खेळल्यावर लगेच. बसा, पोटात दुखेल. खेळून झालं पाणी नाही प्यायचं. 5 मिनिटं थांबायचं मग पाणी प्यायचं. ए ग्राउंड में से बीच में से मत आओ, चलो साइड ले लो. काय इथे बसायचं? बस इकडे. तसं ते तिकडे गेलं तरी चालेल. त्या माग ये इथं, इकडे ये. ए नीचे बैठ लो. गप अंगात बोल नको आता. ते बोलतात त्यांचं ऐकायचं. मला हुशार नको आहे. 5 मिनिटांनी प्यायचं. खेळून झालं, पाणी पिलं, पोटात दुखतं, आदडे हे होऊन जातात. तुम्हाला कमजोर करायचे का? मग मी सांगते तुम्हाला कधी प्यायचे ते. तसंच होत असतं ते. खेळ सोपा नसतो. बसा खाली आरामात. आरामात बसायचं खाली. बस आरामात. तुम्ही दोघं बोलायचं नाही. आता ते समोरचे बोलतात ना, ते ध्यान द्यायचंय. काय हा कुठे लागले दाखवून मला. मग जा ना, औषध लाव. ती पेटी तू बाहेर घेऊन ये, मी तुला लावते औषध. कुठं? मी ना हात दगडच घालीन डोक्यात. मग सर त्याला इकडे पाठव, तो लाडाचाच बनायला लागलाय. चल ये इकडे, सावलीतच आहेस.
तू काय करायचं इकडे बघ. इकडे खेळता नाही लागत काय हो? आतापर्यंत खेळत नव्हता का क्रॉस करायचं अगोदर घ्या दुसरंच करायचं असतं पण त्याला मुलीच्या वेळेस हे करायचं तुम्हाला लक्षात आलं असेल हां मग तुमच्या मागून आला म्हणजे बोलल्यावर कळणार नाही समोरून तुम्ही बघता ना त्याला पुढे इकडे या म्हणजे तो पाय पुढे टाकायचा तुझा तो पाय ठेव पहिले कमरेवर हात काढून कमरेवर बसायचं. काय डान्स करायचे का हां काय करायचं असं करायचं आणि तुला मारा करायचं असं बाहेर नाही यायचं खेळ आता मी सांगितलं हे तू बाहेर तिकडे गेली धराली ये पुढे ये हां बस खाली नीट लावा आरामात शिवम तू बसला नाही मी मारणार हा? तो पाय पुढे ठेवायचा तो उजवा तसंच मागं मागं सगळं पुढं पुढं सगळं दोघींनी मिळून पकडायचं असतं ग ती कबड्डी कबड्डी बोलते का ते मुलं बोलत होते तिने तोंडच बंद केलंय थांब जरा 2 मिनिटं थांब जरा 2 मिनिटं तुम्ही तिघं पण इकडे आले पाहिजेत हा तिला बाहेर 4 बोट लावते पोरीनी दुरा सर येडे सर पोरीनी ऐका ना सर पोरीनी धुराळच केला त्या पोरीचं कुठे धुरळा करायला त्यांना जरा एक्स्ट्रा मेहनत घ्यायची सवय आहे ना पाय घाशीत जातात शिवानी कबड्डी कबड्डी बोलायचंय आरुष पुढे ये ना तू इकडे गेले तू पुढे असं येते इकडे गेले ये पुढं शिवानी तिला ते शिवानी इथं उभी राहा तू ते दादा दाखवतात बाकीच्या पोरींनी कसं पुढे इथं इथं ये तू या जागेवर ये आता तिथंच उभी राहा आता त्यांना दाखव बरं कसं आलं पाहिजे त्या मुलींना त्या नाही ह्यांनी कसं यायचं त्या सरळ उभ्या राहतात इकडून ये इथं असं नाही सर तुम्ही मागच्या रांगेला गेला त्याला पुढच्या रांगेला घेऊ द्या हा शिवानी परत एंट्री टाकानी इथे ये मग त्या सर त्यांना दाखवतील घासले त्याला हा काही नाही ते मजबूत आहे त्याच्यापेक्षा उगाच सोंग चाललंय आमचं ए अगं सरांच्या पुढे ये हा असं यायचं हा ए तुम्ही हा ती त्या दोघी साखीच सोडत नाही दाखव बरं हात सोडून पकडायच्या वेळेस कधी कधी काय करावं लागतं साखळी कंटिन्यूअस करायची वेळ पाहून त्या महिला दाखव मधलीला ए समोर लक्ष द्या सारिका लक्ष दे तू आला नाही तर मी आता तुम्हाला दोघांना पण मारणार तुम्हाला लागलेलं नाही कुणालाच ये मी त्याच्या अजून मारते बघू कधीच आहे ते त्या दिवशी त्या दिवशीला आता औषध असतं वगैरे चल लावून ठेव बँडेज लावायची असते त्याला लावते चल लाव आणि बांध ठेवून दे
आता नसतं ते जुनं झालं, त्याला पॅक बंद करावी लागत असते. कळलं का? ते 2 रुपयाची घ्यायची आणि ती लावायची आणि उघडायचीच नाही. ते तेवढी जखम ह्याने नाही होणार तुझी कवर, कारण हे फक्त जंतू होऊ नये म्हणून आहे. त्याच्यात ती त्या 2 रुपयाची मिळते, त्याला औषध असते. ते लावून ठेव नाही, बॉक्स आत नेऊन ठेव. हां आता प्या पाणी. हा मला वाटलं तू नो कमेंट, तुला चान्सच नाही, बोलायचंच नाही पोरींवर. आता नुसतं बदा बदा पाणी होता, पिऊ नका. खेळायचं मी तुम्हाला ह्यांच्या नंतर खेळते ना. हा का? जा बरं. आता ते पितायत ना, थांब ना 2 मिनिटांनी जा ना. एवढे ग्लास थोडीच आपल्याकडं. तूच का परत परत दुसऱ्या पोरीला येऊ दे ना. चल सारिका. नाही ही एवढी घेऊ दे, ही अध्यक्षाची पोरगी आहे. खेळी पाहिजे. आता हवे परत एकदा टाक सारिका. डबल हाती एंटी टाक टाक. असं बघायचं त्यांच्याकडे, इकडे ना असं नाही थांबायचं, असं थांबायचं, असं ठेवायचं. तिला शिव असं पुढं नाही, तिला शिव पुढं, तिला घालून पुढं लक्ष द्या. एवढ्या कोपऱ्यात दिलं ये अजून पुढे ये. त्यांना तू घाबरायचं, तूच चाली घाबरून मागे मागे. आउट केली ना, जास्त नाही पुढे यायचं. काय खेळलो? कबड्डी शिकवायला दादा आले होते की नाही, नॅशनल प्लेअर आहेत ते. तर आता ते त्यांची थोडीशी ओळख करून देतील. आपलं सगळं मेन काम होतं तुम्हाला शिकवणं वगैरे, टीम करणं. ते त्यांनी सांगितले, तुम्हाला बरीच माहिती दिली आतापर्यंत. तर परत एकदा आता पण त्यांची त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. माझं नाव गायकवाड प्रशांत अनुरथ. मी बीडवरून आलोय. मी पण एक खेडेगावातलाच आहे. तुमच्यासारखं खेडेगावच आहे माझं पण. आणि तुमच्या वयापासूनच मी पण ग्राउंडवर जात होतो खेळायला. त्याच्यानंतर मी तालुका खेळलो, जिल्हा खेळलो. त्याच्यानंतर मी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळलो. मी कितीला असताना खेळलो? मी 8वी ते 9वीला असताना, 7वी ते 8वीला असताना मी पहिलं राज्य खेळलो राज्यस्तरीय स्पर्धेला. कधी खेळलो मी तालुका जिल्हा खेळायच्या नंतर. आणि 10वी 11वी 10वीच्या आसपास मी राष्ट्रीय स्पर्धा खेळलो. त्याच्यानंतर मी कॉलेज युनिव्हर्सिटीला आपल्या ह्याला कॉलेजमधून खेळलो राज्यस्तरीय स्पर्धेला 19 वर्षाच्या आत. पुन्हा युनिव्हर्सिटीला खेळलो, म्हणजे कॉलेजला